कार्यक्रमामध्ये मी रुबीना बोरकर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आहे। या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत असता बा.गो. बोरकर यांच्या मला आवडलेल्या काही कविता। आज आपण बाकीबाबांची अतिशय सुंदर कविता ऐकणार आहोत। साध नको पडसाद नको ती एक याद पण आज पुरे। बोरकरांनी अतिशय सुंदर प्रेम कविता लिहिल्या। पायंजणा ही कविता तर बोरकरांच्या प्रेम कवितेमधली सर्वोत्तम कविता आहे। एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटणं ही त्याच्या आयुष्यामधली सगळ्यात सुखद आणि अविस्मरणीय घटना असते। तो क्षण, ती वेळ, त्या भावना त्याच्या मनामध्ये दीर्घकाळ वस्ती करून असतात। खरं तर प्रेमात पडणं या वाक्यप्रयोगापेक्षा प्रेमात घडणं हे जास्ती महत्त्वाचं असतं। कारण खऱ्या प्रेमामध्ये व्यक्ती घडत जाते, उत्तमोत्तम बनत जाते। आयुष्यात कुणाला प्रेम व्यक्त करायची संधी मिळते तर कुणाला ती मिळतही नाही। बरं, व्यक्त केलेल्या प्रेमाच्या सादेला त्याला हवा तसा अनुकूल प्रतिसाद मिळतोच असंही नाही। कधी कधी अशा आर्त सादेला प्रतिसाद अनुकूल मिळाला तरीही दोघांचं प्रेम यशस्वी होतं असंही नाही। आणि मग उरतात त्या आठवणी, त्या प्रेमाच्या, त्या व्यक्तीच्या आणि त्या सुंदर क्षणांच्या आठवणी। प्रस्तुत कवितेमध्ये बा.गो. बोरकर यांनी एका प्रियकराच्या अशाच प्रेमांच्या आठवणींचं वर्णन केलं आहे। ते म्हणतात, साध नको साध नको ती एक याद पण आज पुरे। साध नको ती एक याद पण आज पुरे। आज प्रेयसी प्रियकराबरोबर नाही, पण तिच्याबरोबर मिळालेले ते क्षण त्याला संजीवनीप्रमाणे वाटतात। सळसळ लाटा क्षाळीती काठा वाळूवरही फेन तुरे। साध नको ती एक याद पण आज पुरे। कवितेमधला प्रियकर आज एकटाच सागर किनारी उभा आहे। सांजवेळ संपून नुकताच चंद्र उगवतो आहे। समुद्राच्या लाटा अधीरपणे सळसळत किनाऱ्यावरती येऊन जणू काही किनारा स्वच्छ करत आहेत। अशा जोरदार लाटा किनाऱ्यावर येऊन आपटल्यामुळे किनाऱ्यावर फेन तुरे म्हणजे पाण्याच्या पांढऱ्या फेसाळ तुऱ्यांची एक नक्षी। सागर किनाऱ्यावर जणू पाण्याच्या पांढऱ्या लाटांची फेसाळ नक्षी तयार झालेली आहे। आणि अशा या वेळी आपल्या प्रियकराला आपल्या पहिल्या प्रेमाच्या एका सुंदर क्षणाची आठवण येते आहे। आणि प्रियकर म्हणतो आहे, साध नको पडसाद नको ती एक याद पण आज पुरे। आपल्या पहिल्या भेटीची, आपण त्यावेळेला जे नजरेतून प्रेम व्यक्त केलं होतं त्या क्षणांची, त्या सुंदर स्मृतींची आठवण येते आहे। आज तुझा ठाव ठिकाणा माहीतही नसताना मी त्या आठवणींमध्ये हरवून चाललो आहे। अशीच होती धुंद वेळती गंध कोवळी सांद्र हवा। अशीच होती धुंद वेळती गंध कोवळी सांद्र हवा। गडाजवळच्या वडा आडुनी होता उगवत चंद्र नवा। सांद्र हवा म्हणजे अति तरल, अति कोमल, हळुवार हवा। त्यावेळी कवीची मनस्थिती इतकी नाजूक आणि कोमल होती की त्यावेळची हवाही त्याला हळुवार आणि सांद्र म्हणजे कोमल, तरल भासते आहे। गडाजवळच्या वडा आडुनी होता उगवत चंद्र नवा। आणि हा उगवणारा चंद्रही त्याला नवा नवा भासतो आहे। पुढे विवंचळ होते पाणी अंचळ ही तव जवळ तसा। उरीचा वाळा कुसवत आला वासंतिक स्मर मोहरसा। प्रियकर पुढे म्हणतो आहे, आपण दोघे अशा त्या समुद्र किनाऱ्यावर उभे होतो। पुढे विवंचळ होते पाणी, आपल्या सभोवार अति तरल हळुवार वाहणारं पाणीच पाणी होतं। हळुवार वाऱ्याच्या झुळकी सरशी तुझा पदरही अलगद उडत होता। त्या क्षणी तू इतकी मोहक दिसत होतीस
की काय सांगू, माझ्या मनीच्या प्रीती भावनांना जणू काही सुवासिक मोहर आल्यासारखं मला भासलं. त्या मोहराला बोरकरांनी स्मरमोहर असं संबोधलं आहे. स्मरमोहर म्हणजे मदनाचा मोहर. अनेक आध्यात्मिक कवितांचे जनक बाकीबाब, अनेक उदात्त भावनांच्या प्रगटीकरणाचं काव्य करणारे बाकीबाब जीवनाच्या प्रत्येक पैलूंना आपल्या काव्यातून स्पर्श करून जात ते असं. मनाने रसिक असणारे आपले बाकीबाब प्रस्तुत काव्यामधून किती प्रामाणिकपणे व्यक्त झाले आहेत ते पहा. ते म्हणतात की प्रियकराला आपली प्रेयसी त्यावेळी इतकी मोहक आणि सुंदर भासली की तिला कुशीत घ्यायचा मोह त्याला झाला. छंद तराणा घुमला पोटी, ओठी अमृत तटतटले, निकट ओढुनी जरा तुला मी गीत लाडके म्हटले. छंद तराणा घुमला पोटी, ओठी अमृत तटतटले, निकट ओढुनी जरा तुला मी गीत लाडके म्हटले. प्रियकर सांगतोय, अंतरात एक अनामिक ओढ उत्पन्न झाली आपल्या प्रेयसीबद्दलची आणि मग न राहून प्रेमाने हळुवार आपल्या प्रेयसीला जवळ घेत त्यांनी प्रेयसीच्या कानात सांगितलं, माझ्या आवडीचं एखादं गीत म्हण बरं. आता पुढे काय झालं ते पहा. ग्रंथ लावणी उभय उरोजा, सभय बाजूला सरलीस तू. ग्रंथ लावणी उभय उरोजा, सभय बाजूला सरलीस तू. रुसलीस अन पण चिडता मी गे, त्या वळणावर अडलीस तू. रुसलीस तू पण चिडता मी गे, त्या वळणावर अडलीस तू. बोरकर सांगतायत, असं त्यांनी आपल्या प्रेयसीला अचानकपणे न राहून जवळ घेतल्यामुळे त्यांची प्रेयसी रुसली. ते म्हणतात, हे प्रिये, त्यावेळी तू माझ्या या अवचित केलेल्या धाडसामुळे भांबावून गेलीस, भयभीत झालीस. आणि मग तू काय केलंस? तुझ्या हातात माझ्याच कवितांचं पुस्तक होतं. त्या पुस्तकाला उराशी घट्ट कवटाळून तू पटकन भीतीने आणि भांबावून माझ्यापासून दूर झालीस. तू माझ्यावर रागावलीस, तू माझ्यावर रुसलीस, पण मी थोडासा चिडलो आहे असं पाहून वळून निघून न जाता त्या वळणावर अडलीस तू. तिथेच थांबलीस. बघत भोवती भेदरल्यागत, बघत भोवती भेदरल्यागत, कधी मजकडे कधी नभी. बघत भोवती भेदरल्यागत, कधी मजकडे कधी नभी. अवचित ओठी टिपून घेतलीस, धुक्यातील मम पुसत छबी. आणि मग घाबरून आणि भांबावून जाऊन तू इकडे तिकडे पाहायला लागलीस. आणि मग अचानक पुढे येऊन माझ्या गालावर तुझे कोमल ओठ हळुवारपणे टेकवलेस. आणि मग प्रियकराची कशी अवस्था झाली आहे ते पहा. धुकेच झाले अवती भवती, त्यात चांदणे विरघळले. धुकेच झाले अवती भवती, त्यात चांदणे विरघळले. ग्रंथासह कधी मावळलीस तू, अजून ते मज नचकळले. प्रियकर म्हणतोय, तुझ्या त्या मायेच्या क्षणभरल्याही स्पर्शाने ज्याप्रमाणे धुक्यात स्व अस्तित्व विसरून चांदण्याने अलगद विरघळून जावं, त्याप्रमाणे मीही धुक्यात विरघळून गेलो. आणि भानावर आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तू तिथे नव्हतीस. माझ्या कवितांच्या पुस्तकासह तू तिथून निघून गेली होतीस. आजही तरते क्षण अत्तरते, चंद्रबिंब ही जळी उतरे. आजही तरते क्षण अत्तरते, चंद्रबिंब ही जळी उतरे. साध नको पडसाद नको, ती एक याद पण आज पुरे. साध नको पडसाद नको, ती एक याद पण आज पुरे. अशा प्रकारे मंत्रमुग्ध झालेला प्रियकर पुढे म्हणतो आहे, हे प्रिये, ते अत्तराप्रमाणे सुगंधित मंत्रमुग्ध करणारे, भान हरपून टाकायला लावणारे क्षण मला आजही आठवत आहेत. आता खूप रात्र झाली आहे. तो समोरचा चंद्रही निद्रा करण्यासाठी सागराच्या कुशीत चाललेला आहे.
प्रेयसीच्या त्या सुंदर आठवणीत रमलेला प्रियकर म्हणतो आहे, प्रिये, त्या रात्रीचा तो एक क्षण माझं सारं आयुष्य सुगंधित करून गेला, बदलवून गेला. आता साध नको, पडसाद नको, ती एक याद पळा आज पुरी. आज तू माझ्या आयुष्यातही नाहीस. तू कुठे आहेस हे सुद्धा मला ठाऊक नाही. आता माझी साध आणि त्या हाकेला येणारा तुझा प्रतिसाद, पडसाद त्या हाकेचा कोणीही घडणं शक्य नाही. पण तरीही त्या अमृत क्षणाची आठवण माझ्या मनातून तसूभरही कमी झालेली नाही. तो एक सुंदर क्षण प्रेम म्हणजे काय हे समजण्यासाठी, प्रेम म्हणजे काय हे अनुभवण्यासाठी मला पुरेसा आहे. खूपसं प्रेम, थोडासा प्रणय, विरह आणि आठवणी ह्या अशा अनेक भावना आपल्या या कवितेमधून बाकीबाबांनी किती सुंदरपणाने व्यक्त केल्या आहेत बघा. अशाच सुंदर सुंदर कविता तुमच्यासाठी घेऊन येणार आहे बकुळगंध या कार्यक्रमामधून. आजची कविता तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा.